मित्रांनो नमस्कार. माझं नाव तुषार आहे. आज मी तुम्हाला मी माझ्या मित्रासोबत एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्यावेळेस तो आजारी होता, त्यामुळे 2-3 दिवस त्याला तिथेच हॉस्पिटलमध्ये थांबायचं होतं. त्याच्यासोबत कोणी नव्हतं आणि तो माझा खूपच जवळचा मित्र. त्याच्या घरी मात्र त्याची एक म्हातारी आई असायची. तिला तर काही रात्रीचं जमायचं नाही आणि संध्याकाळी मी तिथे थांबलो होतो. त्याच हॉस्पिटलमध्ये एक नर्स होती. दिसायला खूप सुंदर आणि खूप देखणी होती आणि तिची आणि माझी त्या रात्री ओळख झाली आणि रात्रभर मग मी तिला कसा आनंद दिला आणि पुढे काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. नमस्कार मित्रांनो, मी तुषार आहे. तसा माझा एवढा कोणी जवळचा मित्र नव्हता, फक्त एक मित्र होता आणि त्याचं नाव अमित होतं. आम्ही प्रत्येक गोष्टीला सोबत असायचो. मात्र तो अचानक आजारी पडला आणि त्यांच्या घरून आईचा मला फोन आला, "अरे तुषार, कुठे आहेस? इथे ये ना. अमित बघ 2-3 दिवस झालं खूपच आजार आहे. मात्र आज खूप तो आजार आहे आणि जेवला पण नाही सकाळपासून. ये ना, त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे." त्यावेळेस आम्ही तिघंजणं गाडीवरती माझ्या गेलो. मात्र डॉक्टर म्हटले की तब्येत खूप खराब आहे, तर 1-2 दिवस तुम्हाला इथेच ॲडमिट व्हायला लागेल. त्यावेळेस त्याची आई काळजीत पडली. मी म्हटलं, "आई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. मी सगळं काही व्यवस्थित करेन." त्यावेळेस ती म्हटली, "बरं तू आहे म्हटल्यावर कशाचं काळजी." त्यांच्याकडे एवढे पैसे पण नव्हते, घरची परिस्थिती पण एवढी काही चांगली नव्हती. त्यावेळेस मी म्हटलं, "माझ्याकडे आहेत पैसे, तुमच्याकडे आल्यावर द्या, नाहीतर राहू द्या." मित्रासाठी मी एवढं करू शकत होतो. माझा मित्र तर काय बोलण्याच्या अवस्थेतच नव्हता, कारण की तो खूप आजारी होता. त्यावेळेस मात्र डॉक्टर म्हटले, "इथेच आराम करा आणि इकडे सगळी सोय आहे." 2 दिवस तिथे सलाईन लावली की मग घरी सोडणार होते. थोडासा खोकला वगैरे होता आणि ताप आला होता. त्यावेळेस संध्याकाळी कोणी नव्हतं. त्या मित्राची आई कशी तरी लांबून चालत डबा घेऊन आली. मी म्हटलं, "अहो, डबा आणायची काय जरूरत होती? मी होतो ना, मी चारलं असतं." त्यावेळेस ती म्हटली, "नाही रे, तुम्ही संध्याकाळी रात्रभर इथे थांबणार आहे. तुला तर भूक लागलीच असेल. थांब, मी डबा आणला आहे आणि ह्याच्यात चांगल्या ज्वारीच्या भाकरी आणि चांगलाच ठेचा आहे आणि त्याच्यासाठी मी वरण-भात आणला आहे." त्यावेळेस मी म्हटलं, "बरं ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित जावा का मी तुम्हाला घरी सोडायला येऊ?" त्यावेळेस त्या म्हटल्या की "नको नको बाळा, तू इथेच थांब, मी जाते." त्या गेल्यानंतर मी इथेच होतो. तसं म्हणायला गेलं तर त्याचं पण अजून लग्न होत नव्हतं आणि माझं पण काय कुठे लग्नच होत नव्हतं. दिसायला मी एवढा काही देखणा नव्हतो आणि तो पण देखणा नव्हतो. मात्र त्याच्यात झालं असं, संध्याकाळची वेळ होती आणि 8 नंतर दुसरी शिफ्ट म्हणून एक नर्स आली होती. मी तिला पाहतच बसलो. खूपच सुंदर आणि खूपच देखणी. ती बोलत पण खूपच चांगली होती आणि काळजी पण खूपच चांगली घेत होती. त्यावेळेस मात्र मी तिला म्हटलं की "तुमचं नाव काय आणि संध्याकाळी डॉक्टर वगैरे नसतात का?" त्यावेळेस ती म्हटली, "नाही, डॉक्टर काही जास्तच इमर्जन्सी असेल तरच येतात, नाहीतर आम्ही नर्स पाहतो इथे." मी म्हटलं, "बरं ठीक आहे, तुम्ही म्हणजे आज संध्याकाळी इथे थांबणार आहेत का?" असं ती मला म्हटली. तर मी म्हटलं, "हो, माझा हा मित्र आहे, मी त्याच्यापाशी थांबणार आहे." मी तिला खूपच बोलत होतो. त्यावेळेस ती म्हटली की "तुमचा स्वभाव खूपच बोलका आहे वाटतं. तुम्ही आल्यापासून तुमचं तोंड बंदच नाही आणि किती वेळ झालं नुसतं बोलत राहताय." त्यावेळेस मी हसलो आणि म्हटलं, "हो, तुम्ही बरोबर ओळखलंत." मग खूप वेळ मी गप्पा मारल्या आणि माझ्या मित्राने मला हाक मारली. "अरे काय झालं आहे तुला? आराम कर ना, कशाला हाक मारतोय?" असं मी त्याला म्हटलं. त्यावेळेस तो म्हटला, "अरे जिथे कोणी दिसलं नवीन, एखादी सुंदर का तुझं लगेच चालू होतं, शांत बस की जरा मला झोपू दे." असं तो मला म्हटला. मी म्हटलं, "बरं तू कर आराम, मी आहेच बाजूला बसतोय." त्यावेळेस मात्र ती येता जाता मी तिला नेहमी बोलत असायचो. तिचा तो स्वभाव मला खूप आवडला होता. मात्र मला चैनच पडत नव्हती. त्या हॉस्पिटलमध्ये मी, माझा मित्र आणि दुसरं एक पेशंट होतं. आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. मग आम्ही खूप वेळ बोलत
असाच वेळ निघून गेला. त्यावेळेस मात्र ती म्हटली की तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही गावाचं नाव सांगितलं आणि काय करता असे विचारलं. तसं म्हणायला गेलं तर आम्ही दोघं काहीच करत नव्हतो. त्यावेळेस मात्र मी म्हटलं की अहो आमची शेती वगैरे आहे, बागायत आणि घरचंच बघतो, आम्हाला काम करण्याची गरज नाही. त्यावेळेस हे सगळं माझा मित्र ऐकत होता शांत बसून आणि मनातल्या मनात म्हणतच असेल की आता हा सांगायला लागला आहे, म्हटलं खूप सारं खोटं सांगेल. त्यावेळेस मात्र ती म्हटली शेती वगैरे किती आहे? मी म्हटलं 4-5 एकर आहे आणि दोघं आम्ही एकटंच आहोत. सगळं काही कुठे काम करण्याची गरज नाही आणि घरची परिस्थिती चांगली आहे. मात्र लग्नासाठी मुलगी पाहतोय, अजून काही अशी कोणी भेटलीच नाही. त्यावेळेस ती म्हटली होय का? मी म्हटलं तुमचं लग्न झालं नाही वाटतं. त्यावेळेस ती म्हटली कसं ओळखलं? मी म्हटलं असं तुमच्यावरून दिसतंय, तुम्ही एवढ्या सुंदर आणि लग्न केव्हा करणार आहात? त्यावेळेस ती म्हटली तुम्हाला काय एवढी काळजी आहे? मला आताच लग्न नाही करायचं, कारण की मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मनातल्या मनात म्हटलं मी की अजून कसलं ही जी अपेक्षा आहे. मी खूप बोलू लागलो, तुम्ही खूपच सुंदर आणि खूपच देखण्या दिसता. खरं तुम्ही आल्यापासून माझं कुठेच मन लागत नाही, असं मी तिला म्हटलं. त्यावेळेस ती म्हटली हो का? खोटं नका बोलू. त्यावेळेस मी म्हटलं हो तर खरंच. तिला खूपच आनंद झाला. मी तिला खूपच सुंदर आणि असं नावाजल्याबद्दल ती पण आता मला मनमोकळेपणाने बोलू लागली आणि माझ्यावर हसी मजाक करू लागली. खरं म्हणायला गेलं तर मला काय झालं तर काय माहीत, मी आधी मात्र कोणाला असं अनोळखी व्यक्तीला बोलायचं म्हटल्यावर मला खूपच लाज वाटायची. मात्र आज मला तिला बोलताना एक मनातून वेगळंच आपुलकी निर्माण झाली होती. तिच्यामध्ये असं काय होतं हे मला माहीत नाही, मात्र ती आज मला खूपच आवडली होती. ती नर्स होती. मी विचारलं तुम्हाला इथे पगार किती भेटतो? त्यावेळेस ती मला म्हटली एवढा काही जास्त पगार नाही, घर वगैरे चालतं, कारण की गावात दुसरं काम पण नाही. आता शिकले चांगले म्हटल्यावर मला चांगला नोकरी तर अपेक्षा होती, मात्र जे मिळालं त्याच्यात पण मी खूपच आनंदी आहे असं ती म्हटली. मग बोलता बोलता मी म्हटलं की तुम्हाला मी आवडलो का? मला तर तुम्ही खूपच आवडला आहात. मला माहिती नव्हतं की तिच्या मनात काय आहे, मात्र मी अगदी सगळं काही माझ्या मनातलं अगदी बोलून गेलो होतो. नंतर असं नको व्हायला की मी त्या दिवशी बोलायला पाहिजे होतं, असं वाटायला नव्हतं. त्यावेळेस मग मी बोललो. त्यावेळेस तिला पण खूपच आनंद झाला. ती थांबली आणि म्हटली हो तुम्ही पण मला आवडला, मला असेच बोलकी लोकं आवडतात. मग काय आम्ही खूप वेळ चालू झालं. मी म्हटलं की मग काय करायचं पुढे? त्यावेळेस ती म्हटली की अहो त्या खोलीमध्ये मी एकटीच असते आणि रात्र आहे, आता मला पण काही करमत नाही, मग तुम्ही या. मग काय मी गेलो तर मित्र तिथेच म्हटला लवकर या साहेब, आज खूप दिवसातून मला काहीसं असं भेटलं होतं. ती नर्स होती, मात्र सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेत होती. मी तिकडे गेलो आणि तिथे कोणीच नव्हतं. मग काय मी घेतलं जवळ आणि चालू. मात्र माझं करण्याची पद्धत पाहून तिला खूपच आनंद भेटला. त्यावेळेस ती मला म्हटली की खरंच तुम्ही खूपच चांगले आहात. त्यावेळेस मी म्हटलं हो का? अजून तू कुठे पाहिले मला, मी किती चांगलं आहे असं म्हणून दिलं बसून. आणि आता मी तिला वेगळाच आनंद देऊ लागलो. माझी करण्याची पद्धत पाहून तिला वेगळं सुख भेटत होतं आणि खरंच ह्या सुखासाठी मी खूपच आसुसलेले. तुम्ही आज भेटला आणि मला विश्वासच बसत नाही. इथून पुढे तुम्ही नेहमी येत जावा, मी रिकामीच असते. संध्याकाळी तर मला काहीच करमत नाही. त्यावेळेस मी म्हटलं तू नको काळजी करू, इथून पुढे रोजच मी येणार आहे आणि तुला असाच आनंद देणार आहे, असं म्हणून मग मी त्या दिवशी 2 ते 3 वेळा तिला शांत केलं आणि सुख दिलं. तिथून पुढे नेहमीचंच जाणं येणं झालं. तर कशी वाटली तुम्हाला ही तुमच्या लाडक्या मित्रासोबत झालेली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.